नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मराठी साहित्यातील एक अढळ तारा ग. दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली एक अभिनव कलाकृती बांधावरच्या बाभळी या कथासंग्रहातील कथा आपण वाचणार आहोत. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजची कथा आहे बांधावरच्या बाभळी. पिसारी स्वभावाचा रामू चौलगे 4-5 वर्षानंतर गावाकडे आला होता. गाववाल्यांच्या ओळखीनेच तो मुंबईच्या एका गिरणीत चिकटला होता आणि चांगली कमाई करत होता. नेटकेपणाने चाकरी करून त्याने थोडी मायाही केली होती. त्याच्या राहणीतही फरक पडला होता. बारीक किनारीचे तलम धोतर, काचेगत कापडाचा इस्त्री न करावी लागणारा शर्ट, वुलन कोट आणि टोपी असा पेहराव आता त्याच्या अंगवळणी पडला होता. मनगटी घड्याळ, सोन्याची बटणे आणि सिगारेट पिण्याची सवय या नागरपणाच्या निशाणा त्याच्या वागण्यात सामावून गेल्या होत्या. बोलताना साला या निरर्थक शब्दाने वाक्य सुरू करण्याची लकब त्याने आत्मसात केली होती. काड्याच्या पेटीला माचीस म्हणणे आणि वेळेचा उल्लेख टाइम या शब्दाने करणे याच्या सवयीचे झाले होते. त्याच्या पायातील 2 वाद्यांची रबरी पायदाने तर देखता क्षणी सांगत होता की तो मुंबईवाला आहे. गावात राहणाऱ्या आपल्या म्हातारीला भेटावे, गावाकडच्या शेतीत काही सुधारणा लागली तर करावी अशा हिशेबाने तो गावी आला होता. जमल्या सोयरिकीबाबतही काही हालचाल करण्याचे त्याच्या मनी होते. चाकरमान्या मुलगा असल्यामुळं रामची आई इंद्राबाई मोठ्या खुशालीत होती. आल्यापासून ती त्याला गोडधोड करून घालत होती. गावातल्या 100 कटकटी तेलमीठ लावून त्याच्या पुढ्यात ठेवत होती. आपल्या शेजारच्या जमिनीत इंजन बसवले याची वार्ता तर तिने 3-3दा लेकाला सांगितली. शेजारच्या देशमुखांच्या पोरांनी आपली जमीन कर्तुकीला आणली तशी आपणही तिच्या सांगण्यामागचा हेतू होता. पिसारी रामाला हा हेतू उमगला नाही, पण शेजाऱ्यांविषयीचा इसाळ मात्र उगीच त्याच्या उरी दाटला. म्हातारीची बडबड ऐकून तो फुकाफुकीच तिरसटला. देशमुखाची एट सांगू नकोस, 4 भाऊत आहेत ते, मी पडलो एकटा. ती पण सारेजण कुठं आहेत इथं? मग 3 जण तर बाहेरच असतात तुझ्याकतच. मग शेतकी कोण बघतो? धाकटा शिरधर काका. काका कशासाठी तो? अरे देशमुखाचा लोक असतो, सारा गाव त्याला काकाच म्हणतो. साला हे एक कधी सरणार आहे गावाकडचं कुणाला ठाऊक, शिरधर काका म्हण. चांगला इंग्रजी शिकून शेतकी करते तो, म्हणून काय साला तुझा सुद्धा काका झाला का तो? तू बघ तरी काय त्यांनी शेतकीचा एकूट कसा धरलाय तो. आपल्या शेजारच्या जमिनी 10,000ची हिर पाडली, ताल धरली, दगडाची मोहरं बांधली, पुरा 8 एकर ऊस लावतात ते, कर्शर आणलंय, रानात खोली बांधली मंगळी कौलाची. साला काही नवल केलं का त्याने? नवलच तर काय, रानातल्या खोलीत रेडिओ देखील बसवलाय. आता मात्र रामाच्याने पुढे एक वेना. कधी काळी देशमुखांची मिराजदारी या खेड्यात नांदत होती, म्हणून आज देखील आपल्या आईने त्यांच्या निष्ठेचे गोडवे गावेत ही गोष्ट त्याला मुळीच मानवली नाही. शहरातल्या राहण्याने त्याच्या मेंदूला जाग आलेली होती. गिरणी मालक, शेटजी, देशमुख, देशपांडे, सरकार या साऱ्या जडबुडाच्या संस्थानांबद्दल त्याच्या डोक्यात एक प्रकारचा तिरस्कार वळवळत होता. पोरगा खेकसला तशी इंद्रा बोलताना गप्प झाली. अगदी पडक्या आवाजात हळव्या मऊपणाने म्हणाली, रानाकडे तरी चल की तू आज. कशाला? साला त्या देशमुखाची एड बघायला? तसं नवर, आपली रान तरी बघशील का नाही डोळ्यानं? रामाने आईच्या प्रश्नाला काही उत्तर दिले नाही. तीही मग थोडा वेळ मुकी झाली.
चहापाण्याची बासने धुवून पुसून तिने चुलीपुढे पालथी घातली. एरवाळे उठून केलेला भाकरी तुकडा तिने डालपाटीत टाकला. सांदीतल्या चपला काढून तिने उभ्या उभ्या खाली टाकल्या. मग लेकाला उद्देशून म्हणाली, येतोस नव? बिथरलेला रामा तसाच उठला. त्याने अंगात कोट चढवला. इंद्राबाईने गावातल्या घराला कुत्र्याच्या टाळका एवढे कुलूप अडकवले. ती मायलेकरे आपल्या मळ्याच्या दिशेने चालू लागली. नव्याने केलेले रस्ते, रस्त्यावर ठाई ठाई उभे असलेले गावपंचायतीचे कंदील, मारुतीच्या देवळाशेजारचे 8 खाणी समाज मंदिर, ओढ्याकाठची शाळा, बुद्ध मंडळींची गोड्या पाण्याची विहीर, यापैकी कुठल्याच गोष्टींबद्दल इंद्राने मग आपल्या लेकाला अवाक्षरही सांगितले नाही. कोवळ्या उन्हात ती मायलेकरे चालत राहिली. ओढा ओलांडून ती दोघे चावराच्या रानात शिरली. तेव्हा समोरून कानात जानवे अडकवलेला नाना कुलकर्णी आला. त्या गावकीतल्या जुन्या भेंड्याला आपल्या लेकाने निदानची ओळख तरी द्यावी म्हणून इंद्राबाईने वळून लेकाकडे पाहिले. पण रामा आपल्याच तालात होता. केव्हा आले चिरंजीव? नानानेच थांबून विचारले. 2 दिवस झाले. रामाला बोलणे भाग पडले. म्हातारीच्या तोंडावर कळा आली. मुक्काम आहे 8-15 दिवस अजून. छान छान. त्याचा पोशाख किलकिला डोळ्यांनी निहाळीत नाना म्हणाला, नशीब काढले इंद्रा तुझ्या लेकानं. बरं झालं मुंबई धरली. खेड्यात काही चव राहिली नाही आता. आमचंच बघा की, वतन वाड्या गेल्या, जमिनीच्या धांडोट्या आहेत, त्यासाठीच मरायचं इथं. त्या कर्तुकीला आणायच्या तर भांडवल पाहिजे, ते कुठून आणायचं? बरं, येईन घराकडे. पाठीमागे बांधलेल्या हातातील मोकळी तपेली हलवत नाना गावाच्या दिशेने गेला. इंद्रा आणि रामा पुढे चालू लागले. या नाना कुलकर्ण्याचा जमाना रामाने लहानपणी पाहिलेला होता. रामाचा बाप चौगुलकी करीत होता. तेव्हा नानाच्या बोलण्यासरशी गावाची जमीन हादरत होती. आता तो बापडा अगदीच काळहीन झाला होता. रामाला त्याची कणवच आल्यासारखी झाली. आई, नाना काय करतात आता? त्यानं चालत्या म्हातारीला विचारले. का करते आता? 10-12 वर्षामाग वाडा पडून गेला. तो काय पुन्हा बांधणं झालं नाही. काम न धंदा. कुळवाडी देत्याल तो पसा कुर्ता घ्यायचा आणि जगायचं. लिहिलं पुसणं हाय जुनं. कोड सज्जा असला की कुणाचं तर मिळतंय 4 पैसे. म्हातारी इंद्रा आणि तिचा मुंबईवाला मुलगा आपल्या मळ्यात पोचले. शेजारचा मळा बघ, असे सांगण्याचे इंद्राने कटाक्षाने टाळले. पण रामाचे लक्ष देशमुखांच्या मळ्याकडे गेलेच. त्या जमिनीचा हिरवा पोपटी शिंगार बघून रामाने हपकाच खाल्ला. त्या राना शेजारी आपले रान पोपटा शेजारी कावळा कोकलावा तसे कळाहीन वाटले त्याला. बांधा बांधाने हिंडून त्याने आपली जमीन पायाखाली घातली आणि देशमुखाच्या कर्तुकीविषयीचा इसाळ त्याच्या मनात अधिकच भडकला. विहिरीच्या डबकावरील बाबळीखाली म्हातारी लेकाला बसण्यासाठी जागा साफ करत होती. तेवढ्यात तावातावाने रामा तिथे आला. तावातावाने रामा आलेलं बघून म्हातारी म्हणाली, का र आई? का र बाळा? हा बांध कुणी घातला? देशमुखांनी. कुणाच्या हद्दीत आहे तो? बांध सामायिक असतो लेकरा. आणि त्याच्यावरची झाडं सामायिकच. लेकाने विषय काढला म्हणून इंद्राबाईचे लक्ष त्या झाडांकडे गेले. चौलगे आणि देशमुख यांच्या जमिनीच्या मधोमध लांबलचक असा एक वरंडा होता. त्या वरंड्यावर 150 बाबळीची झाडे वाढलेली होती. पानस्थळाच्या सानिध्याने त्या काटेरी झाडांना मोठी झपाट्याची वाढ लाभली होती. प्रत्येक झाडाचा बुंदा इमारतीच्या उपयोगी पडावा असा बाजूस लागला होता. जन्मगावात आपले एखादे उत्तम घर असावे असे रामाच्या मनात होते. आज न उद्या तो ते बांधणार होता. त्या बाबळीच्या झाडांच्या तुळ्या त्या इमारतीच्या कामी येतील असे त्याला उगीचच वाटले. त्या झाडांची मुळे करून त्याच्या मनातले स्वप्न मग चांगलेच वाढीला लागले. आपली ही शेतकी देशमुखा इतकी कर्तुकीला येईल
गावात वाडा होईल, घरात कारभारी नांदेल. माणसाच्या मनोगताला कुठे बाणबंधारा असतो थोडाच. रामा त्याच्या स्वप्नात विरघळत राहिला. त्या बांधावरच्या बाबळी न्याहाळीत बसणे हा नावा छंदच त्याला पडला. रोज सकाळी तो इंद्राबरोबर रानात येऊ लागला आणि विहिरीच्या डबकावरच्या बाबळीखाली बसून त्या बाबळी न्याहाळीत राहू लागला. डोळ्यांनीच इमारत बांधू लागला. डोळ्यांनी शेतीवाडी कर्तुकीला आणू लागला. त्या बाबळी आणि आपले भावी वैभव यांचे सांधे त्याच्या मनात इतके घट्ट जमले की गावातील कुणब्याची पोरं आपापसात बोलू लागली. रामा चौलगे रोज रानात जातो आणि देशमुखांच्या बांधावर दुर्बीण लावून बसतो. रामाला गावात येऊन आठवडाभर होऊन गेल्यावर जिल्ह्याच्या गावी गेलेला श्रीधर देशमुख गावी परत आला. तो कसल्याशा परिषदेसाठी गेला होता. सुशिक्षित आणि उच्च कुलोत्पन्न असल्यामुळे तो जिल्ह्याच्या पुढारी मंडळीत चांगले वजन मारून होता. वयानं ऐन 25शीत असूनही गाव त्याला मानत होता. श्रीधर काकाला गावचे पुढारी पण आपसुकच लाभलेले होते. जिल्ह्याच्या परिषदेतून श्रीधर काका एक नवा विचार घेऊन आला होता. आपल्या छोट्याशा खेड्यात सहकारी शेतीचा प्रयोग करून पाहावा असे त्याच्या मनाने घेतले होते. माझ्या गावात तरी शेतीतले बांध मी उरू देणार नाही असे वक्तव्य त्याने सहकार परिषदेत केले होते. टाळ्यांचा गजर घेतला होता. परिषदेच्या माननीय अध्यक्षांनी उच्चारलेले एक वाक्य त्याच्या अगदी जिव्हारी पोचले होते. अध्यक्ष म्हणाले होते, पाश्चिमात्य राष्ट्र चांदासाठी भांडत आहेत. आपण अजून बांधासाठीच भांडतोय. हे बांध तोडण्याचे त्याच्या मनाने घेतले होते. गाव आपले म्हणणे मोडणार नाही याची त्याला खात्री होती. एसटी गाडीतून उतरून श्रीधर काका आपल्या वाड्यापुढे आला. तेव्हा त्याला पहिला नमस्कार केला जगू मेंढक्याने. आला का काका? जगू खुशीने म्हणाला. काय म्हणतोय तुझा खांडवा? शेतकीत मेंढरांचं खत फार मोलाचे असते. या जाणीवेने श्रीधर काकाने 56 मेंढरे पाळली होती. त्याच्या देखभालीवर जगूला नेमले होते. मेंढरांच्या खांडव्याविषयी मालकाने प्रश्न विचारतात जगू बोलला, माळाला जोगवत्यात जनावर काका. मग बाबळा सवळू का? कुठल्या? चावराच्या रानातल्या. सवळ की मग विचारायचं काय त्यात. रामा आलाय. कोण रामा? चौलगे. मग पोरं म्हणत्यात तो सारखी दुर्बीण रोखून बसलेला असतो. श्रीधरला काही बोध झाला नाही. हातातल्या काठीने जमिनीवर रेगा काढीत जगू मेंढका म्हणाला, रामा इंद्राचा उगलनीचा लोक. मुंबईस ना आलाय. सदाई रानातच असतो. बांध सामायिक असेल नव आपल्यातनं त्याच्यात. जा जा, मेंढरांना चारा घालायचाय. त्यात बांधाच्या आणि सामायिकाच्या कथा आल्या कुठं? तुला बाबळा सवळून मेंढरांना घालायचं आहे तर घाल जा. जगूला पडल्या फळाची आज्ञा मिळाली. तो सटकला. श्रीधर काकाही वाड्याकडे गेला. बांध, सामायिक, वहिवाट या क्षुद्र गोष्टींनी त्याची हुंबाडी तुसभरही कातरली नाही. दुपारचे 2 वाजलेले असतील. आईने लाडाने करून घातलेली तेलकट धपाटी रामाच्या हातापायी उतरली होती. बाबळीखालच्या विरळ सावलीत त्याचा डोळा चांगलाच घुटमळत होता. मेंढरांच्या बेबेने त्याला अचानक जाग आली. डोळे किलकिले करून त्याने समोर पाहिले आणि त्याची झोप पार उडाली. साप चावल्यासारखा तो चाटकन उठून 2 पायांवर उभा राहिला. टोपी न घालताच धोतर खोचीत बांधाकडे धावला. इंद्राबाई आसपास नव्हती. रामाचा चेहरा पालटला. छातीतले ठोके वाढले. डोळे तारटवले. तो संतापाने नखशिखांत पेटला. त्याच्या स्वतःच्या रानात मेंढरांनी कालवा मांडला होता. बांधावरच्या एका नेटक्या बाभळीवर चढून जगू मेंढका आपली फरशी चालवित होता. तळी जमलेली मेंढरे त्या कोवळ्या लुसलुशीत पाल्यावर तुटून पडत होती. धापा टाकीतच रामा बांधाजवळ पोचला आणि जोराने ओरडला, कोण आहे बाभळीवर? मेंढक्याने उत्तर दिले नाही.
रामा पुन्हा जीव खाऊन ओरडला, कोण आहे बाबळीवर? हिर्र! मेंढक्याने मेंढरांना उद्देशून आवाज केला. अरे कोण आहे बाबळीवर? रामाने तिसऱ्यांदा विचारले. तुझा बा. जगू बेमुवरतेने उंचीवरून बोलला. खाली उतर. रामांचे माथे आणखी भडकले. उतरणार नाही, जगू थंडकारपणे म्हणाला. बाभळी सामायिक आहेत, मालकांना जाऊन सांगा. त्या आडमुठ्या मेंढऱ्याला कोण काय उत्तर द्यावे हे शरीर आम्हाला सापडेना. त्याच्या संतापाची वाचाच उमटेना. आई कुठे दिसेना. बांधावरच्या 5-6 बाबळीखाली मोठमोठे डहाळे पडले होते. मेंढरे त्यांना भिडली होती. रामाला काही सुचेना. तो जणू आपल्याच अंगाशी झटा घेऊ लागला. न सुचून त्याने जोरात हरळी मारली. आई! बाईली आईला हाळी मारते पोरागत, असं म्हणून बाबळीवरचा मेंढका कुचकाळपणे हसला आणि त्याने आणखी भला मोठा डहाळा खाली पाडला. अंगावरची लोकर थरकावीत 2-5 मेंढरे तिकडे धावली. रामाला काहीच करणे जमेना. तो जणू त्या काळ्या ओंघळ जनावरातलाच एक झाला. नेमका त्याच वेळी वरल्या अंगाने नाना कुलकर्णी आला. बांधावर उभा राहून त्याने एक वेळ मेंढक्याकडे पाहिले आणि मग रामाकडे नजर वळवून तो म्हणाला, कोण, रामभाऊ काय? हो, बघा की अन्याय, न विचारता न सांगता झाड तोडतोय. नानाने एक दीर्घ श्वास टाकल्यासारखे केले आणि तो बांधावरून खाली उतरला. आणखी कुणीतरी आले आहे या जाणीवीने रामाचा राव बळावला. असताना सारीत खाली उतर म्हटलं तर? असे ओरडत तो बाबळीकडे धावणार. एवढ्यात नानानेच त्याला आवरले. अरे अरे, हे काय अड्याण्यासारखे? नाना म्हणाला. आपला गौरव झाल्यासारखे वाटून, अहो पण? इतकेच अर्धे वाक्य रामाच्या तोंडून बाहेर पडले. त्याच्याशी भांडण्यात काही अर्थ नाही, चला. धुसमुसणाऱ्या रामाला बरोबर घेऊन नाना कुलकर्णी थेट गावाकडे निघून गेला. जगू मेंढकाने लावण्याघात बाबळी सावळण्याचे काम जारी ठेवले. संध्याकाळी श्रीधर काकाच्या अड्ड्यात कुणीतरी सांगितले. नाना कुलकर्णी आणि रामा तिन्ही सांजेच्या एसटीनं तालुक्याला गेली. रिकामटेकड्या नाना कुलकर्ण्याने तालुक्यापर्यंत जाता जाता रामाचे कान भरले. देशमुखांच्या पोरांचे प्रस्थ कसे आकारान वाढले आहे. सारा गाव त्यांच्या रिकाम्या दमदाटीला कसा टरकतो. श्रीधर देशमुख किती मातलेला आहे आणि आपले गावकरी कसे अडाणी मेंढरांच्या जातीतील आहेत, हे सारे त्याने आपल्या रसाळ बोलीने रामाला ऐकवले. त्याला चांगलेच हुलीवर घातले. श्रीधर देशमुखाला धडा शिकवण्याची योग्यता रामासारख्या जग पाहून आलेल्या माणसातच आहे. हा नानाचा युक्तिवाद रामाला अचूक पटला आणि त्याने नानांचे अनुयायित्व सपशेल पत्करले. नाना आणि रामाने 2 दिवस तालुक्याच्या गावी ठिय्या दिला. कुणाच्या मुठी दाबल्यानं काय केले देव जाणे. कोर्टाच्या बिलिफासहच तो माघारी आला. तालुका सोडून पांढरीत आल्याबरोबर नाना आपल्या पडकात निघून गेला. देशमुखांचे घर बेलिफाला दाखवण्याची जबाबदारी रामावर आली. चिडीला पेटलेल्या रामाने ते काम निर्भयपणाने केले. 4 चौघात बसून सहकारी शेतीच्या योजना आखीत असलेल्या श्रीधर देशमुखला त्या दोघांनी गाठला. त्याच्या हाती कोर्टाचा कागद देऊन त्याची सही घेतली. रामाच्या या धाडसाने जमलेले गावकरी थक्क झाले. झालं ना तुमचं काम? श्रीधर काकाने बेलिफाला विचारले. जी. मग का थांबलाय? चालू लागा. एका म्हातारासा गावकरी बोलला. त्याचे ते बोलणे रामाला मेंढराच्या ओरडण्यासारखे लागले. तो बेलिफाला घेऊन घरी आला. आईला सागुती शिजवायला लावून त्याने त्या शिपायाच्या खाण्याची तयारी केली. ओढे वेढे घेत पण नानाही पंक्तीला आला. रामाच्या बहादुरीचे वर्णन नानाने त्याच्या आईजवळ केले. एक पठ्ठ्या निघाला गावात. देशमुखांच्या पोरांना नोटिसा लागल्या. नका हत्ती संग दांडू खेळू, इंद्रा काकुलतीने म्हणाले. दांडू नाही आई, हत्तीच्या गंडस्थळावरच अंकुश हाणणार आहे मी. रामाने फुशारकी आणली. कायदा त्याच्या बाजूला होता.
तो बांधमुळी चौगुल्यांच्याच हद्दीत होता. ती झाडे रामाच्याच मालकीची होती. गावकऱ्यांनी देशमुखाची कड कितीही घेतली तरी कायद्याची रेघ रामाच्याच बाजूनी होती. नाना कुलकर्ण्याने त्या बाबतीत त्याला खात्री दिली होती. तलाठी पद्धत येण्यापूर्वी नानेने कैक वर्ष गावचे कुलकर्णीपद केले होते. गावच्या पिकाऊ जमिनीचा नकाशा त्याच्या डोळ्यांपुढे ताजा होता. बेलीफ आणि नाना निघून गेल्यावर म्हाताऱ्या इंद्राने लेकाला समजवण्याचा परत प्रयत्न केला. देशमुखामागे गाव असल्याची जाणीव दिली, पण रामा बदला नाही. नानाने त्याला चांगलाच हुलीवर घातला होता. सरकारी अंमलदाराची मदत विकत घेता येते अशी खात्री दिली होती. ती मदत विकत घेण्याइतके बळ रामाच्या खिशांना नक्कीच होते. थांबवणीचा हुकूम लागू झाल्याचे नानांनी सांगताच रामा पुन्हा आपल्या बाबळीखाली जाऊन बसला. त्याने परत आपल्या डोळ्यांची दुर्बीण त्या बाबळींवरच्या झाडांवर रोखली. श्रीधर देशमुखाचा मेंढका काहीच न घडल्यासारखा भर दुपारी मेंढरे घेऊन आला. पुन्हा झाडावर चढून तो बाबळी सोवळ्या करू लागला. रामाला पुन्हा तिरीमिरी आली. तो तरतरत उठून जगूला आडवा गेला. काही बोलण्यापूर्वी जगूने त्याला तटाकणी केली. बडबड केलीस तर खपलून काढेल. त्याने खरोखरच फरशी उगरलेली पाहताच रामाच्या तोंडचे पाणी पळाले. तो परत नानाकडे धावला. तिन्ही सांजेच्या मोटारीने ती दोघे परत तालुक्याकडे रवाना झाली. ती ही बातमी श्रीधर काकाला लागली. गावकर आणि देशमुख चौगुल्यांच्या चावटपणाविरुद्ध उभे राहिले. नानाने सांगितलेल्या गुरुमंत्राच्या बळावर रामाने सरकारी अधिकाऱ्यांच्या मुठी आणखी गरम केल्या. 2-3 दिवसातच तालुक्याहून 2 माणसांचे कमिशन आले. ते आले ते थेट रामाच्या घरी. चहापाणी झाले आणि कमिशन मळ्याकडे गेले. कमिशनच्या सभासदांनी रामाला सांगितले, 1-2 पंच बोलवा. रामा साऱ्या गावभर वरावरा हिंडला. त्याच्याबरोबर यायला एक माणूसही तयार होईना. कमिशनचे सभासद रामाचे ऋणाईत होते. ते तसेच निघाले. पण मनोमन मात्र ते हबकले. गावकरी मंडळींची सहानुभूती रामा चौगुल्याकडे मुळीच नाही हे त्यांच्या ध्यानी आल्यावाचून राहिले नाही. कमिशन ओढा ओलांडून वर आले तेव्हा जगू बाबळीची डहाळे पाडीतच होता. नाना आणि रामा चालत चालतच कमिशनशी बोलत होते. देशमुखांच्या वाड्याकडून एक मांग झटक्याने आला आणि त्याच्या अंगावरून पुढे निघून गेला. कमिशन रामाच्या मळ्यात पोहोचायच्या आधीच जगू मेंढका आणि त्याची मेंढरे पलीकडच्या देशमुखीत गेली. नुकतेच तोडलेले डहाळे मात्र जागच्या जागीच होते. जगू मेंढका किंवा निरोप्या मांग कुणालाही त्या डहाळ्यांचा पुरावा होऊ शकेल ही गोष्ट भावली नाही. कमिशनची मंडळी नाना रामा सारी गुन्ह्याच्या जागी पोहोचली. काळ्या मातीत पडलेले हिरवे डहाळे दाखवीत रामा तनतनला, हे बघा साहेब, सरकारी हुकूम आला तरी काम चाललंय यांचं. घोंगडं टाका, कमिशनचा एक सभासद बोलला. रामा आणि नाना दोघे धावले. रामाची धाव एका कदमाने पुढे जाताच नाना थांबला. रामाने घोंगडी आणली आणि काळीवर पसरली. कमिशन बसले. एवढ्यात चारी दिशांनी 4-5 गावकरी रेंगाळत रेंगाळत आले आणि कुणी बांधावर तर कुणी खाली उगीच बसून राहिले. थोड्या वेळाने श्रीधर देशमुखही आला. त्याला पाहून एका कमिशन सभासदाला जागा करीत रामा म्हणाला, हे देशमुख. सभासदाने नमस्कारासाठी उचललेला हात नमस्कार न करताच खाली घेतला, कारण श्रीधरने मुळीच नमस्कार केला नाही. ह्या डहाळ्या आता तोडल्यात. बाबळीची एक डहाळी उचलीत रामा जणू श्रीधरवर आरोप करीतच बोलला. स्टे ऑर्डर मोडून पाडल्या या डहाळ्या, कमिशनपैकी एकच म्हणाला. मग काय तर, रामा तनतनला. पांगून पांगून बसलेल्या गावकऱ्यांनी हनुवटी उचलून उगीच एकमेकांकडे पाहिले. श्रीधरही थोडासा बिचकला. स्टे ऑर्डर मोडल्याने आरोप झिंकारणे कठीण पडले हे त्याला माहीतच होते. त्या डहाळ्या आता पडलेल्या नाहीत हे सिद्ध करण्यासाठी नेमके काय करावे? एका म्हाताऱ्याशा पण मिस्किल दिसणाऱ्या
गावकऱ्याला त्याने तिरस्कारपूर्ण हसत हसत विचारले. या डहाळ्या आत्ता पाडलेल्या आहेत होय पाटील? तोंडातला तंबाखूचा पिंक मातीवर टाकून ती बुजवीत म्हातारा पाटीलही हसला आणि कमिशनच्या पुढे येऊन 2 पायांवर बसत म्हणाला, अव, बाभळीचा पाला परदांदी हिरवेगार असतोय. ते बघा, पलाड माझ्या रानात ढाप आहेत. ते पाडून परदांदी झाल्यात. आत्ता पडल्यागत दिसतात. चला हो तर. कमिशन जागचे हल्ले नाही. त्यातील दोघांनीही पाटील दाखवित होता त्या दिशेला पाहिले आणि मान डोलावली. श्रीधरला याचे नवल वाटले. पाटीलकीच्या कामात रुळलेल्या म्हाताऱ्याने येता येता तो डहाळ्याचा पसारा मुद्दाम करून ठेवला होता हे त्याच्या ताबडतोब लक्षात आले. कमिशनने पाडलेल्या डहाळांचा पंचनामा सुरू केला. अनाहूत पंच मंडळी प्रसंग जाणून पुढे सरकली. हे डहाळे पाडलेत हे खरं का? का हो पाटील? कमिशनपैकी एकाने विचारले. ऐसपैस मांडोलवीत पाटील बोलले. हातच्या कांकणाला ऐन कशाला? पडल्यात फाट हे खरं आहेत की? हे देशमुखाच्या गड्यांनी ताडलं. खरं की नाही? तोडलं म्हणजे तोडाच लागतात, पाटील म्हणाला. म्हणजे? कमिशनवाला त्रिसटला. म्हणजे असं, काऊ नका साहेब, पण आपणासनी विचारतो, आपण हे कपडे घालता ते कवा काढता की नाही? म्हणजे काय? रात्रंदिवस काय कपडे अंगावर ठेवतं का कुणी? हंग कसं? ठेवलं तर काय होईल? घाणेरडे होतील, दुर्गंधी सुटेल त्यांची. भले, तसंच हाय झाडाचं बी. माणसांच्या अंगावरचा कपडा तसाच झाडावरच्या अंगावरचा हा झाडपाला. तो उतरावा लागतो, त्यात गुन्हा नाही. झाडाचं नुकसान हायच होतं. कपडं काढल्यानं माणसाचं मांस कमी होतं का? नाही ना. मग शेंडे साळवल्यानं झाडाचं नुकसान कसं होईल सांगा? ते जाऊ दे. पहिला निरुत्तर झाल्याचे पाहून दुसरा कमिशनवाला म्हणाला. हे दिसता ते फाटे काय किमतीचे होतील? काय सुधीक नाही. काही किमतीचे नाही? म्हणजे असं, आपण कधी मुंबईला गेलताव का? पुष्कळदा. त्यातलं गुजराती शेड बघितल्यात का? हो. ते लोक ह्या बाबळीच्या काड्यांनी दात घासतात. बोटभर काडीला एक आणा देतात. तेच म्हणतो. पण ते मुंबईत. इथं कोण विचारतोय त्याला? रानात बाबळ नसावी. कुणा बी शेतकऱ्याला विचारा साहेब. आम्ही हे फाट काढून फेकतो. गोरगरीब जाळा पायी घेऊन जातात. म्हणजे या फाट्यांची काही सुद्धा किंमत नाही. कसली आली किंमत? जवळची 5-7 तोंडे बोलली. कमिशन थंडगार पडले. त्या दोघांनी काय नोंदी करून घेतल्या कुणास ठाऊक. पंचायतीचे काम तिथंच संपले. रामाच्या खर्चाने जेवणखाण उरकून कमिशन परत गेले. रामा आणि नाना कुलकर्णी कमिशन पाठोपाठ तालुक्याला गेले. मग 4-8 दिवसांनी मोजणीदार आला. त्याची ही मूठ रामाच्या वतीने नाना कुलकर्ण्याने गरम केलेली होती. गावकरी देशमुखाची पाठराखण करतात हे मोजणीदाराला आगाऊ समजलेले होते. तो कारंड्या मुलखातला होता. या भागात नवा होता. नकाशा, शंकू, साखळी घेऊन तो थेट इंद्राबाईच्या रानात पोचला. मोजमापे घेण्यासाठी माणूस देखील मिळाला नाही त्याला. त्याची चाकरी रामाने आणि नानाने केली. नकाशावर हुकूम मापे घेऊन त्या मोजणीदाराने हद्दीचे दगड रोवले ते बांधाच्या आत. देशमुखांच्या रानातील चांगली 10 वाव जमीन आत घेऊन. रामा मनात हरकला. बांध आणि बाबळी मोजणीदाराने आपल्या हद्दीत घातल्या. आता देशमुखे लटकली. याविषयी त्याची बालंबाल खात्री झाली. कमिशन पैसे खाऊन देखील टरकल्यागत वागले होते. मोजणीदाराने तसं केले नव्हते. तो दिल्या दामाला जागला होता. नानाच्या हातचालाखीचा यश आले होते. मोजणीदार आणि रामा आखणीचे काम उरकून बांध उतरतात. तोच
2 रामोशांची पोरं गावाकडून आली. त्यांनी ते नवे शिवधोंडे बघितले. त्यातला एक मोजणीदारापुढे आला आणि नुसते तोंडानेच म्हणाला, रामराम मोजणीदार साहेब. मोजणीदाराने हात छाताडापर्यंत उचलला. नवी आखणी केली का? रामोशाने विचारले. हो का? मोजणीदार म्हणाला. नकाशाप्रमाणे? तू कोण विचारणार? मी पंच आहे गावचा. हो, नकाशा बरहुकूम केली. चुकलेलं आहे तुमचं. तो गड्याचा आविर्भाव आणि बोलणीचा उर्मटपणा लुकड्या मोजणीदाराला सोसवेना झाला. त्याचे ततपप होऊ लागले. तसा दुसरा रामोशी झपाट्याने पुढे आला आणि तिखटजाळ आवाजात आपल्या जोडीदाराला म्हणाला, नुसतं तोंडाने काय विचारतोस ईश्वरा? तो लहान की त्या 2 मोजणीदाराला. त्याचं बाण आखणी केलती का अशी? ह्या गावचं नाव त्याने ऐकलेलं दिसत नाही. मोजणीदाराचा सदरा घामाने चिंब झाला. त्या 2 राक्षसांच्या डोळ्यांनी तो इतका भेदरला की शेतकी मंत्र्यासमोर बोलावे इतके आदबीने तो म्हणाला, तालुक्याला गेल्यावर मी ताडून पाहतो. कदाचित नकाशा चुकीचा असेल. रामोशांचे पोरे यावर खो खो करून हसले. ईश्वरा रामोशी मिस्किलपणाने म्हणाला, धड अंगानं पळा मोजणीदार साहेब, यष्टी एवढ्यात येईल. मोजणीदार खरोखरच गेला. नाना आणि रामा यांची तोंडे पुन्हा चिमण्यानेवढी झाली. इंद्राबाईने कपाळावर हात मारून घेतला. देशमुखाच्या दबावानं सारा गाव रामाच्या विरुद्ध पौड टाकू लागला. तसा रामा आणखी खवळला. नानाने कायद्याच्या रेघांनी त्याला हवे होते ते चित्र रंगवले. बांधावरच्या बाबळीचा खटला तालुक्याच्या कोर्टात सुरू झाला. तारखावर तारखा पडू लागल्या. रामा मुंबईहून परस्पर येऊ लागला. 1-1.5 वर्ष निघून गेले. वकील फी, लाच, नानाचा मेहनताना, मुंबई ते मुलूक यातील हेलपाटे असे करता करता रामापुरता नागवला. दातावर मारायला पैसा राहिला नाही त्याच्याकडे. तालुक्याला येण्यासाठी त्याला उसनवारी करावी लागू लागली. मग मात्र तो हबकला. इंद्रासारखे डोळे गाळू लागले. लेकराने कमवलेला पैसा नाना कुलकर्ण्याने उधळला म्हणून त्याच्या लेकराबाळांना ती शिव्या घालू लागली. गेल्या खेपेला रामा गावात आला तो पुरता वैतागून. नाना कुलकर्ण्याला त्याने कळवळून सांगितलं, आता मिळतं घ्याचं बघा पंत. का? लय झालं. मी म्हातारीला घेऊन मुंबईला जावं म्हणतो. ह्या गावात राहणंच नको. आणि जमीन टाकीन विकून. कुणाला? कितीला? काय येतील त्या पैशाला? कुणी मागल त्याला. कुणालाही विकता येणार नाही ती. देशमुखांनाच विकली पाहिजे. देशमुखांना? फासे पारद्याला विकील, दरवेशाला विकील, पण देशमुखाला नाही. देशमुखांनाच विकली पाहिजे. तुम्ही पण सामील आहात म्हणा की देशमुखाला. सामील असतो तर तुला मदत केली असती का? मग देशमुखाला विकावी अशी जमीन असं का म्हणता? कायदा आहे. काय? जमीन शेजाऱ्याच्या कर्त्या कुणब्याला विकली पाहिजे. देशमुख कुणबी? मग? अहो 40 एकर बाग आहेत त्याची. 5 भावांनी वाटणे केले आहेत. ते सारे शेतकरी. अर्थात विकायची तरी माझी जमीन त्यांनाच विकली पाहिजे. अलबत. रामाच्या डोक्यातला दिवा गपकन विझला. बांधावरच्या बाबळीसाठी सारी जमीन देशमुखांच्या घशात घालण्याच्या कल्पनेने त्याच्या काळजात काळीकुट्ट अवस उसळले. आता परिस्थिती अशी आहे की रामाला जमीन विकायची आहे. ती देशमुखांनाच मिळणार आहे. सुशिक्षित शेतकरी आणि गावचा नवा पुढारी म्हणून श्रीधर देशमुख मात्र गावातले सारे बांध तोडून सामायिक शेती करण्याच्या विचारात आहे. इंद्राबाई आणि देशमुख यांच्यामधील बांधावरच्या बाबळी जोराने वाढीला पडल्या आहेत. जगू त्या 8-15 दिवसांनी सावळत असतो. देशमुखांची मेंढरे हिरवा पाला खाऊन जोगावत आहेत. तर मित्रांनो, आजच्या कथेचे अभिप्राय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आज मी तुमचा इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील कथेमध्ये. धन्यवाद.